कथेचं नाव आहे सहानुभूती। एका जोडप्याला लग्नानंतर 11 वर्षांनी मुलगा झाला। ते एक अतिशय प्रेमळ जोडपे होते आणि त्यांचा मुलगा तर त्यांच्या काळजाचा तुकडा होता। मुलगा 2 वर्षाचा असताना एके दिवशी नवऱ्याला कामावर जाताना औषधाची बाटली उघडलेली दिसली। त्याला कामाला उशीर होत होता, म्हणून त्याने पत्नीला बाटली बंद करून कपाटात ठेवण्यास सांगितले। बायको स्वयंपाकात मग्न होती, त्यामुळे ती हे पूर्णपणे विसरून गेली। त्या मुलाने ती बाटली पाहिली आणि खेळण्याच्या इच्छेने त्याकडे गेला। त्याला भुरळ घातली होती। त्यात बाटलीचे झाकण उघडे होते, त्यामुळे त्याने औषध पूर्णपणे प्यायले। त्या औषधाची थोडीशी मात्रा देखील विषारी असू शकते। मुलगा खाली पडल्यानंतर त्याच्या आईने त्याला तत्काळ रुग्णालयात नेलं। तेव्हा तिला कळाले की त्याचा मृत्यू झाला आहे। तिच्या आईला हे ऐकून पूर्ण धक्काच बसला होता। ती घाबरली होती। आता ही तिच्या नवऱ्याला कशी सामोरे जाईल? मुलाचे वैतागलेले वडील दवाखान्यात आले, तेव्हा त्यांना मुलगा मृत अवस्थेत आढळला आणि त्यांनी पत्नीकडे पाहून फक्त 4 शब्द उच्चारले। ते 4 शब्द काय असले असे तुम्हाला वाटते? नवरा फक्त म्हणाला, आय लव्ह यू डार्लिंग। पतीचे असे वागणे आश्चर्यचकित करणारे होते। त्याचा मुलगा मेला होता, तो त्याला कधीच परत आणू शकत नव्हता आणि त्याने विचार केला, जर सकाळी त्याने स्वतः बाटली उचलून ठेवली असती तर आज त्याच्यासोबत हे घडलं नसतं। तो कोणालाही दोष देत नव्हता। त्याच्या पत्नीने त्याचा एकुलता एक मुलगाही गमावला होता। त्यावेळी तिला फक्त पतीकडून सहानुभूती आणि सांत्वनाची गरज होती आणि तेच तिच्या पतीने त्यावेळी दिले होते। कधीकधी आपण या परिस्थितीत वेळ वाया घालवतो की परिस्थितीला जबाबदार कोण किंवा आरोपी कोण? हे सर्व आपल्या परस्पर संबंधांमध्ये घडते। आपण जिथे काम करतो किंवा आपल्या ओळखीच्या लोकांच्या बाबतीत असे काहीसे घडते आणि परिस्थितीच्या रागामध्ये आपण आपले नाते विसरतो आणि एकमेकांना आधार देण्याऐवजी एकमेकांना आरोप करतो। काहीही झाले तरी आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याला आपण कधीही विसरू शकत नाही। म्हणून जीवनात जे सोपे आहे त्यावर प्रेम करा। तुमच्याकडे आता जे आहे त्याचा स्वीकार करा आणि वाईट अडचणीच्या वेळी किंवा वाईट परिस्थितीचा विचार करून तुमचा त्रास वाढवण्याऐवजी त्यांना विसरून जा। ज्या गोष्टी तुम्हाला कठीण वाटतात किंवा तुम्हाला घाबरवतात अशा सर्व गोष्टींना तोंड द्या। त्यांना तोंड दिल्यानंतर तुम्हाला दिसेल की त्या गोष्टी पूर्वी विचार केल्या इतक्या कठीण नाहीत। परिस्थिती समजून घेऊनच लोकांनी वागले पाहिजे आणि कठीण परिस्थितीत लोकांनी त्यांच्याशी सहानुभूती दाखवली पाहिजे। मैत्रिणींनो, कशी वाटली कथा? आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।